फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आपण वाफवलेल्या दह्याची रेसिपी बनवणार आहोत। तर वाफवलेले दही म्हणजे एक बंगाली रेसिपी आहे, ती आपण बनवला आहोत। म्हणजे बंगालमध्ये ती ट्रेडिशनल रेसिपी आहे, स्वीट डिश म्हटले जाते तिकडे, किंवा जी मिठाई तयार होते तर ती बंगालमधली अशी फेमस मिठाई ती, तर त्याला बाफा दही असं म्हणतात तिकडे। तर आपण ही आज बनवणार आहोत। तर त्यासाठी मी एक आंबा घेतलेला आहे, तो साळून घ्यायचा आहे आपल्याला, आणि नंतर मग त्याचे असा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला। जर तुम्हाला आंबा वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी चालेल, पण आंब्यामुळे ना या मिठाईला एकदम टेस्ट अशी मस्त टेस्ट येते बरं का। तर मग आता हा गर आपल्याला पूर्ण असा काढून घ्यायचा आहे, जेवढा काढता येईल तेवढा। म्हणजे वाटीत आपल्याला एक वाटीभर घेता येईल। आणि त्याच्या अगोदर मी जवळजवळ अर्धा किलो दही ते म्हणजे आपल्याला कपड्याने गाळून घेतलं आहे गाळणीमध्ये, आणि निथरायला ठेवलेलं आहे। म्हणजे जसं आपण याला वापरतो का श्रीखंडाला, त्या पद्धतीने ते दही असं कपड्यात गाळून काढून ठेवलेलं आहे। म्हणजे मग त्याचं पाणी पूर्ण निथरलं पाहिजे आणि ते दही आपलं कोरडं झालं पाहिजे। मग ते आपलं दही कोरडं होतं आहे तोपर्यंत आपण हा आंब्याचा गर काढून घेऊ। मग आता हा पूर्ण आपला आंब्याचा गर तुम्ही बघू शकता आता काढून होत आलेलं आहे पूर्ण वाटीभर। याच्यामध्ये मी हा काढून घेतलेला आहे। मग दही काढून आंब्याचा गर काढून झाला आहे आपला, हा पूर्ण एक वाटीभर आपला हा तयार झालेला आहे। मग आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि झटपट आपली ही रेसिपी तयार होते। त्याला करायला काहीच वेळ लागत नाही। मग मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहे। आता बरेच काय करता, अगोदर तर आंब्याचा रस मिक्स करून घेता। मग मी हे सगळंच एकत्र करणार आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दही जे आपण काढून ठेवलेलं आहे ते दही पण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे। आता एवढं असं एक वाटीभर ते कोरडं झालेलं आहे, असं घट्टसर दही तयार झालेलं आहे। आणि शक्यतो आंबट दही घ्यायचं नाही आपल्याला, ताजंच दही घ्यायचं आहे। आणि नंतर त्यासाठी मी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे। तर कंडेन्स मिल्क हे 200 ग्रॅमचा डबा आहे, जवळजवळ 75 रुपयाला येतो हा। तर कंडेन्स मिल्क जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही कमीत कमी अर्धा लिटर दूध चांगलं साखर टाकून आटवून घ्या अर्धं होईपर्यंत, आणि मग ते वापरा। आता हे 200 ml कंडेन्स मिल्क आहे ना, त्याच्यातलं मी अर्धच वापरणार आहे। म्हणजे कमीत कमी एक वाटीभर तयार होतं ना, अर्धा आपल्याला तसंच ठेवणार आहे। मग ते नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खीर वगैरे बनवली तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता। मग आता हे सगळं आपण याच्यात ओतून घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यात सगळं एकत्रच ओतलं आहे। कंडेन्स मिल्क टाकल्यामुळे आपल्याला याच्यात साखर वगैरे टाकायची गरज नाही। ज्यावेळेस तुम्हाला आंबा जर वापरायचा नसेल तर मग तुम्ही त्याच्यात साखर वापरू शकता, साखर किंवा वेलची पूड वापरून त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर आता हे आपल्याला बघू शकता मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर अशी घट्टशी अशी पेस्ट तयार झाली, सगळं असं एकत्र मस्त मिश्रण तयार झालेलं आहे। मग एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे, याला तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे। मी आता तुपाचं लावलेलं आहे, तुम्ही तेलही वापरू शकता। आणि असं एका भांड्यात मग आपल्याला या डब्यामध्ये आपल्याला हे साहित्य पूर्ण मिश्रण आहे जे केलेलं आपण ते काढून घ्यायचे। तर असं मस्त आपल्याला हे काढून घ्यायचे पूर्ण। तर याच पद्धतीने काढायचे। जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर मग तुम्ही त्याला मावाही वापरू शकता। मग आता मी कढई घेतलेली, त्याच्यामध्ये आपल्याला हा डब्बा वाफवायला ठेवायचा आहे। मग झाकण लावून घेऊ, त्याला घट्ट झाकण बसेल असा डब्बा घ्या, किंवा वरून त्याला जरा तुम्ही फॉईल पेपर वापराल तर फॉईल पेपरही तुम्ही वापरू शकता। पण मग आता हा पाण्यात डुबतोय तर मग याच्यात मी स्टँड ठेवून बघू आपण बसतो का काय कढईमध्ये। मग आता स्टँड ठेवलेलं आहे मी, पण मग आता हे वरती होईल, याला झाकण बसणार नाही। तर आता ही बाजूला करते मी आणि मोठी कढई घेते, कारण कढई छोटी होते आणि त्याच्यात तो डब्बा बसत नाही। मग आता याचं स्टँड ठेवून त्याच्यातच आपण पाणी ओतून घेऊ, आणि नंतर मग तो डब्बा आपला झाकण लावलेला घट्ट झाकण बसलेला असा डब्बा आपण घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यात पाणी जाणार नाही। आणि अशाच पद्धतीने आता हे गॅसवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे, आणि गॅस फुल करून द्यायचा आहे। गॅसवर मी आता कढई ठेवून घेतलेली, आणि कमीत कमी आपल्याला 20 ते 25 मिनटं आपल्याला हे चांगलं वाफू द्यायचं आहे। फुल गॅस करून द्यायचं आहे आणि 20 ते 25 मिनटं चांगलं वाफू द्यायचं आहे। 20 ते 25 मिनटं वाफवल्यानंतर मग ते आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण। आता झाकण ठेवून हे आपलं वाफ होतं आहे। मग आता बघू शकता तुम्ही 20 ते 25 मिनटानंतर आपलं हे पूर्ण हे वाफून झालेलं आहे। दही ठेवलेलं आहे आपण ते, आणि त्याची टेस्ट एकदम छान येते फ्रेंड्स। लहान मुलांना पटकन आवडेल आणि मोठेही आवडीने खातील अशी आपली ही रेसिपी तयार होते। आता 20-25 मिनटानंतर बघू शकता आपण झाकण काढून चेक करून बघू आपलं हे दही तयार झाले का नाही झाले, कारण त्याला तेवढा वेळ लागतोच। मग आता मी गरम आहे सांडशीने मी एक साईडला करून घेते झाकण। तर बघू शकता डब्याचं झाकण एवढं घट्ट होतं तरी ते वरती आलेलं आहे, ते झाकण थोडंसं निघालेलं आहे। म्हणजे आता ही आपली रेसिपी ही झालेली आहे। मग आता हा डब्बा आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे। नंतर 2 ते 3 तास आपल्याला याला फ्रीजमध्ये
ठेवायचं आहे, म्हणजे ते चांगलं सेट होतं ते. मग आता थंड झाल्यावर बघू शकता फ्रीजमधून काढल्यानंतर याच्या कडा पूर्ण मोकळ्या झालेल्या आहे, म्हणजे आपली ही रेसिपी अशी छान अशी मस्त तयार झालेली आणि खायला पण एकदम टेस्टी लागते बरं का फ्रेंड्स. आणि मस्त अशी थंडगार आहे ना ही उन्हाळ्याची ती ही रेसिपी एकदम छान लागते. पण मी आता हे पावसाळ्यात दाखवते तुम्हाला, पण उन्हाळ्याची पण थंड छान लागते. मग आता हे काढून घेऊ आपण, ही मोकळी करून घेऊ. आता डब्याचे थोडेसे असे कडा आपण चाकूने अगोदर मोकळ्या करून मग नंतर एका प्लेटमध्ये मी ही मिठाई काढून घेतलेली. बघू शकता एकदम सुंदर असा त्याचा मँगो कलर आलेला आहे आणि सुरेख असं मस्त दिसतंय, खायलाही खूप छान लागतं हे. आता याच्यातच आपण थोडंसं ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेऊ, जे आपल्या घरात असतील नसतील ते ड्रायफ्रूट्स टाकून तुम्ही त्याला असं सजवू शकता, किंवा त्याच्यावर थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे पिस्ते असतील तुमच्याकडे ते टाकू शकता आणि मस्त तुम्ही हे एन्जॉय करू शकता. तर जेवणानंतर डेझर्ट म्हणूनही तुम्ही खाऊ शकता. अशी मस्त ही आपली वाफवलेल्या दह्याची अशी टेस्टी रेसिपी ही आपली तयार होते. तर बघू शकता किती सुंदर दिसते. मी याच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलं आहे, त्याच्यामुळे ते अजूनच खूप छान दिसते असं. तशी मस्त ही आपली तयार झाली ही रेसिपी. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हे वाफवलेलं जे दही आहे, तर ही बेंगॉली रेसिपी आहे, तर ती तुम्हाला मी दाखवली. मला जमली का नाही जमली माहीत नाही, पण माझ्या पद्धतीने मी पुरेपूर प्रयत्न केला आहे. तर ट्रेडिशनल खायलाही छान लागली मला, की मी फर्स्ट टाईमच बनवली, फर्स्ट टाईमच खाल्ली. तर मस्त अशी तयार झालेली. तर असे जसं आपण केक कापतो ना त्याच पद्धतीने असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि मस्त आपण हे पीसेसमध्ये अशी केकसारखी अशी खाऊ शकतो. तशी टेस्टी रेसिपी तयार झाली. तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवा की ही रेसिपी कशी वाटली.